कांबळे, वार्ड नंबर 6 इथला रहिवासी असून हे वडाच्या झाडाची फांदी जवळजवळ 3 महिने झाले पडून आहे। तरी प्रशासनाला 3 वेळेस ॲप्लिकेशन देऊन व्हिडिओ कॅसेट पाठवून तरी त्यांनी काही आत्तापर्यंत त्याच्यावर ॲक्शन घेतलेलं नाही। आणि आता पावसाचे दिवस असल्यामुळे इथं सगळं हे बघा घाणीचं साम्राज्य पडलेलं आहे। याच्यामुळं लेकरं बाळं आणि सर्व माणसांना त्रास होत आहे। किडे पतंगे हे सगळे येत आहेत, तरी प्रशासनाला सांगूनसुद्धा ते काही कारवाई करत नाही। याकरिता मी परत प्रशासनाला निवेदन करतो की हे उचलून यावं, इथलची साफसफाई करावी। सगळं काही असतानासुद्धा गव्हर्नमेंटकडं काही सुविधा देत नाही। आता इथं इन्कम सोर्स काही नाही, जिथं इन्कम सोर्स असला तिथं पटकन येतात। हे 3 महिने झाले मी प्रत्यक्षात जाऊनसनी प्रशासनाला भेटून संबंधित अधिकाऱ्याला भेटून सांगितल्यानंतरही ते काही कारवाई करत नाही। याकरिता त्यांना परत एकजण करतो की हे काम करावं, पब्लिक हितामध्ये करावं। नुसतं फिमागं बौद्धविहार आहे, तिथून एक नाला जातो, त्या नाल्याचंही सांगितलं प्रशासनाला, त्या नाल्याचंही काही कारवाई करत नाही। बघा हे घाणीचं साम्राज्य किती आहे, कसं आहे, त्याच्याकडे जरा लक्ष द्यावं कॅन्टन बोर्डाने, संबंधित अधिकाऱ्यांनी, सीओनी। आता जे जुने सीओ होते ते जाणार आहेत, जाता जाता त्यांनी कमीत कमी येऊनसनी प्रशासनाला एवढं हे घाणीचं साम्राज्य बौद्धविहार आहे सगळं आहे, आम्हाला किती त्रास होतोय आम्हाला माहिती आहे। आम्ही कशा चिखल्या रेंद्यामधून पळतोय, आमचे लेकरं पळतात। जर तुम्हाला याची व्हिडिओ कॅसेट पाठवायची असेल ती काढून देतो मी तुम्हाला, लेकरा बाळासहित पाण्यामध्ये तेही चालेल। नाला कसा वाहतो, घाण पाणी किती येतं हे प्रशासनाला मी डोळ्या देखत करून देऊ इच्छितो, पण ते तुम्ही ऐकत नाही म्हणून आम्हाला काहीतरी करणं आहे। परत एकदा मी तर आपल्याला विनंती करतो आणि एवढं प्रशासनाने एवढं काम करावं ही नम्रतेची विनंती आहे।